नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 17 फेब्रुवारी. चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने व्हॉट्सअपवर बंदी घातलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रशिया. नुकताच रशिया या देशाने व्हॉट्सअपवर बंदी घातलेली आहे, कारण व्हॉट्सअप या कंपनीने रशियाच्या कायद्यांचे पालन न केल्यामुळे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि रशियानं काय केलंय तर आपल्या नागरिकांना म्हणजे रशियाचंच एक ॲप आहे मॅक्स नावाचं, ते वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. व्हॉट्सअपची स्थापना कधी झाली तर 2009 साली व्हॉट्सअपची स्थापना झाली होती. आणि व्हॉट्सअपचे संस्थापक कोण होते तर जॉन कॉम अँड ब्रायन ॲक्टन हे व्हॉट्सअपचे संस्थापक होते. आता रशियाची राजधानी काय आहे तर मॉस्को ही रशियाची राजधानी आहे. रुबल हे रशियाचं चलन आहे. आणि व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्रपती आहेत. आणि सोव्हिएत युनियनचं विघटन कधी झालं होतं तर 1991 साली सोव्हिएत युनियनचं विघटन झालेलं होतं. चला आता आपण बघूया दुसरा प्रश्न. PM मोदींनी कोणत्या नदीवर भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मपुत्रा नदी आसाम येथे भास्कर वर्मा सेतूचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हा कुठं आहे तर गुवाहाटी या शहरात आहे. आणि हा भास्कर वर्मा सेतू आहे तो उत्तर गुवाहाटी आणि दक्षिण गुवाहाटीला जातो. आणि याचा खर्च किती आहे तर अंदाजे 30 कोटी रुपये इतका याचा खर्च आहे. आणि प्रवासाची वेळ 45 मिनिटावरून 7 ते 10 मिनिटे इतकी कमी होणार आहे. आणि या भास्कर वर्मा सेतू पुलाची लांबी किती आहे तर 1.24 किलोमीटर इतकी याची लांबी आहे. आता हे भास्कर वर्मा जे नाव आहे ते काय ते 7व्या शतकातील कामरूप राजा कुमार भास्कर वर्मा यांच्या नावावर हे भास्कर वर्मा असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आता तिसरा प्रश्न बघूया आपण. आता आपण त्याच्या आधी ब्रह्मपुत्रा नदीबद्दल काही माहिती बघूया. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम आहे तिबेटजवळ कैलास पर्वताजवळ झालेला आहे. ब्रह्मपुत्राची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. आणि आपली जी काही ब्रह्मपुत्रा नदी आहे जी कैलास पर्वतावरून म्हणजेच तिबेट येथून वाहत आपल्या अरुणाचल प्रदेशात भारतात प्रवेश करते, तिला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्राला सांगपो असे म्हणतात, अरुणाचल प्रदेशमध्ये दिहंग असे म्हणतात, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा असं म्हणतात, तर बांगलादेशमध्ये जमुना असं ब्रह्मपुत्राला संबोधलं जातं. आता ब्रह्मपुत्राच्या सहाय्यक नद्या कोणत्या आहेत तर सुबनसिरी, लोहित, मानस, तिस्ता आणि धनश्री या ब्रह्मपुत्रा नदीच्या सहाय्यक नद्या आहेत. आता महत्वाचं काय पूल बघूया आपण. जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज कोणता तर चेनाब पूल आहे. भारताचा पहिला केबल स्टेड रेल पूल अंजी आहे. पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणता तर न्यू पंबन ब्रिज तमिळनाडू हा भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. आणि भारताचा सर्वात लांब नदी पूल कोणता तर डॉक्टर भूपेन हजारिका सेतू हा भारताचा सर्वात लांब नदी पूल आहे. आणि याची लांबी 9.15 किलोमीटर इतकी आहे. तर भारताचा दुसरा सर्वात लांब नदी पूल कोणता आहे तर दिबांग नदी पूल, याची लांबी 6.2 किलोमीटर इतकी आहे. आणि याला सिकांग पूल असेही बोललं जातं. भारताचा सर्वात लांब सागरी पूल कोणता आहे तर अटल सेतू हा भारताचा सर्वात लांब सागरी पूल आहे. आणि याची लांबी 21.8 किलोमीटर इतकी आहे. आता तिसरा प्रश्न आहे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या पहिल्या महिला TTE कोण बनलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सरिता युल्मो या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या पहिल्या महिला TTE बनलेल्या आहेत. कोण? सरिता युल्मो. 145 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ही दार्जिलिंग हिमालयन रेल्वे याची स्थापना कधी आहे तर 1881 साली आहे. आणि ही आशियातील सर्वात जुनी ट्रेन आहे. आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हे कोणत्या मार्गावर 2 शहरादरम्यान धावते तर न्यू जलपैगुडी ते दार्जिलिंग या 2 शहरादरम्यान 88 किलोमीटर इतका प्रवास करते. कुठली? दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. आणि हिला नुकताच युनेस्कोने 1999 साली युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे. आता चौथा प्रश्न आहे, 13 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नवीन PM ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे. तर याचं नाव काय आहे तर
सेवातीर्थ असं या नवीन पीएम ऑफिसचं नाव आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कधी? 13 फेब्रुवारी 2026 रोजी. याचं जुनं नाव काय होतं? सेवातीर्थचं जुनं नाव होतं एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह, हे असं जुनं नाव होतं आणि याचं नामकरण 2 डिसेंबर 2025 ला याचं नाव बदलून नवीन सेवातीर्थ असं केलेलं आहे. आणि या सेवातीर्थमध्ये कोणती कार्यालय असणार आहेत? तर पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, मंत्रिमंडळ सचिवालय इतकी कार्यालये या सेवातीर्थमध्ये असणार आहेत. आता 5वा प्रश्न बघूया आपण. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक आहे 75वा आणि यामध्ये 192 देशांमध्ये प्रथम क्रमांक आहे सिंगापूर. आणि आता भारतीय पासपोर्ट धारक 56 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. आणि हा कोण जारी करतोय? तर हेनले अँड पार्टनर्स ही संस्था हा हेनले पासपोर्ट इंडेक्स जारी करते. आता महत्त्वाचे काही निर्देशांक बघूया. ग्लोबल पासपोर्ट रँकिंग 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 67वा आणि रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 16वा. 6वा प्रश्न आहे, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना सुरू झालेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर खादी, हातमाग आणि असंघटित कामगारांना कौशल्य देणे हा या मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि याला मंजुरी कोण दिली? तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेला मंजुरी दिलेली आहे. दिल्लीचे सध्याचे उपराज्यपाल कोण आहेत? तर विनय कुमार सक्सेना हे दिल्लीचे उपराज्यपाल आहेत. आणि ह्या ज्या काही दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता, या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहेत. आणि नुकताच काय आहे? तर दिल्ली हायकोर्टानं पीएम केअर्स फंडला आरटीआय अंतर्गत खाजगीपणाचा अधिकार मानलेला आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. ईशान्येतील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आसाम या ठिकाणी ईशान्येतील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी सुरू झालेली आहे. तर याचं स्थान कुठं आहे? तर दिब्रुगड या ठिकाणी आहे. आणि हा NH 127 हा महामार्गावरची लांबी आहे. या महामार्गावर ही इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी सुरू करण्यात आली आहे. आणि या हवाई पट्टीची लांबी किती आहे? तर 4.2 किलोमीटर इतकी या हवाई पट्टीची लांबी आहे. आणि याचा वापर युद्धजन्य परिस्थितीत राफेल, सुखोई विमाने या महामार्गावरून उतरू शकतात. आणि याचं सामरिक महत्व आहे काय? कारण ह्या ठिकाणापासून म्हणजे हे NH 127 महामार्ग दिब्रुगड येथून चीनची बॉर्डर आपल्यापासून फक्त 300 किलोमीटर अंतरावर आहे. हा खूप महत्वाचा अशी ही इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी आहे. प्रश्न 8वा, 2000 वर्ष जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख कोठे सापडले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इजिप्त या ठिकाणी 2000 वर्षे जुने तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेले आहे. आणि कुठे सापडले? तर जे काही राजे रजवाडे होते त्या राजांच्या शाही कबरींमध्ये हा या तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेला आहे. यावरून काय सिद्ध होतं? तर प्राचीन तमिळ व्यापाऱ्यांचे इजिप्तशी व्यापारी संबंध होते हा यावरून निष्कर्ष लावता येतो. आणि याचं संशोधन कोण केलंय? तर स्वित्झर्लंड आणि पॅरिसच्या संशोधकांनी याचा शोध लावलेला आहे. आणि ही तमिळ ब्राह्मी लिपी ही तमिळ भाषेची सर्वात जुनी लिपी मानली गेलेली आहे. आता काही कालची महत्वाची प्रश्न बघूया, म्हणजे उजळणी करूया. नुकताच बांगलादेश निवडणुकीचा विजेता कोण आहे? तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ही बांगलादेश निवडणूक जिंकलेली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे BNP ने नुकताच बांगलादेशमधील निवडणूक जिंकलेली आहे. आणि भारताने सध्या 114 राफेल जेट खरेदी करण्याचा करार कोणत्या देशासोबत केलेला आहे? तर फ्रान्स सोबत केलेला आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 91वा. आर्कटिक सेंट्री मिशन कोणी सुरू केले? तर नाटोने. नाटोचा लॉंग फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा या नाटोचा लॉंग फॉर्म आहे. आणि नुकताच नाटोने आर्कटिक सेंट्री मिशन सुरू केलेलं आहे. आता नुकताच
सरला माहेश्वरी यांचं निधन झालेलं आहे. तर सरला माहेश्वरी कोण होत्या? तर दूरदर्शनच्या न्यूज अँकर होत्या सरला माहेश्वरी. यांचं नुकताच निधन झालेलं आहे. आणि महिला प्रीमियर लीग 2026 विजेता टीम कोणते? तर RCB या संघाने महिला प्रीमियर लीग 2026 किताब जिंकलेला आहे. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर परत भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.